गुड मॉर्निंग सर्वांना, सॉरी गुड आफ्टरनून सर्वांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज गुड आफ्टरनूनच करते कारण सकाळपासून आहे ना मी एवढी कामात होते. आता कामात कशासाठी ते तुम्हाला माहितीच आहे. मला जायचं आहे गावाला आमच्या, आणि गावाला जाण्यासाठी आहे ना आपण असं नाही आहे की माघारी आल्यावरच भरपूर काम असतं. ते जाण्याच्या आधी पण बरंच काम असतं. त्यामुळेच मी आहे ना आज तर ठरवलं होतं की आज ना जास्तीचं काही वेगळं करायचंच नाही. आज ब्लॉग बनवूया की गावाला जाण्याआधीची तयारी दाखवूया. पण माझ्यासोबत होतं असं ना की एकदा मी काम करायला लागले ना की मग तेच कामं सतत मग असं ते डोक्यात राहतात, हे करायचे ते करायचे. आणि ह्या सगळ्यात आहे ना खरंच ब्लॉग बनवणं मला पॉसिबलच होत नाही, अजून सवय नाही मला तेवढी. तर म्हटलं जाऊ दे, तुम्हाला तुमच्यासोबत बाकीच्या तरी गोष्टी शेअर करता येतील. तर मी सकाळपासून ना तुम्हाला सांगते, जवळजवळ आमच्या दोघांची जरी कपडे असले तरी पूर्ण बकेट भरून कपडे होती. मी एवढी शक्यतो एकदम आता धुत नाही, कारण मला वरती टेरेसला न्यावी लागतात वाळत घालायला, आणि मला एका वेळेला एवढी उचलत नाही, म्हणजे उचलायचं नाही आहे एवढं सगळं. त्यामुळं म्हणून मग मी जरा अवॉइड करते कपडे धुणं. मग आज सगळं धुवून टाकलं, एवढी सगळी कपडे धुतली. त्यानंतर घरातली थोडीशी क्लिनिंग केली, कारण आहे ना जाण्याच्या आधी क्लिनिंग थोडीशी केली ना की जेव्हा आपण गावावरून परत येतो ना माघारी, त्यावेळेला थोडंसं जरा आपल्याला ना रिलीफ भेटतो. कारण गावावरून आल्यावर पण भरपूर कामं असतात, ते सगळे ट्रॅव्हलिंगचे कपडे वगैरे, तो थकवा सगळा निघतो, आणि ते घर पण परत साफ करायला लागतं. मग त्यामुळे ना माझं कसं असतं, आधीच जाताना थोडंसं करून जायचं, म्हणजे आलं की नाही इतकं काही वाटत नाही आपल्याला तरी. मग त्या गोष्टी माझ्या चालू होत्या, छोट्या मोठ्या गोष्टी आवरणं, काय गावाला न्यायचे काय नाही न्यायचे हे हातासरशी काढून ठेवणं चालू होतं. तरी अजून बॅग पॅकिंग वगैरे माझं काहीच झालेलं नाही आहे. मी माझीच स्वतःचीच करते, कारण आकाशचं तर तेच बघतात. एवढं काही जास्त आमचं नसतं, गावाला जायचं म्हणलं की मोजकीच कपडे वगैरे साड्या वगैरे घ्यायच्या झालं. पण बाकीची ही जी गोष्टी होत्या ना त्या माझ्या राहिल्या होत्या, मग ते सगळं करून घेतलं. आणि हे सगळं करता करता मला वाजले 2. त्यानंतर म्हणलं आता 1 तासभर तरी मला पडावंच लागतं, कारण माझी कंबर आहे ना इतकी दुखत राहते ना परत की मला काही सुचत नाही. मग त्यामुळं 1 तासभर पडले, आणि आता 3 वाजलेत. तेव्हा मला आठवते की मला ब्लॉग बनवायचा होता, आणि मग म्हणलं आता चला आता गुड आफ्टरनूनने सुरुवात करूया तुमच्यासोबत. तर बघूया आता गावाला जाण्यासाठी आम्हाला काय काय प्लॅन आहेत पुढचे. बघू, आकाशला आज लवकर पण बोलवले, कारण त्यांची पण थोडीफार खरेदी करायची आहे. मला जास्त काही करायचं नाही आहे, पण छोटी मोठी जी खरेदी असते ना आपली लेडीज शॉपिंग वगैरे, ह्या गोष्टी माझ्या राहिलेल्या आहेत. मग ते मला करायचे, आणि थोडंसं सेल्फ ग्रूमिंग पण करूया म्हणलं. म्हणजे जास्त काही नाही, मी पार्लर वगैरे जात नाही, मी शक्यतो घरीच करते ह्या गोष्टी. पार्लरला गेले तर मी आयब्रो वगैरे करत असते, बाकीच्या गोष्टी मी करत नाही. म्हणून म्हणलं बघूया, ते काहीतरी करता येईल घरच्या घरी, ते तुमच्यासोबत शेअर करते. घरात किती पण छोटी मोठी कामं नाही म्हणलं ना तरी बरीच असतात, आणि त्या आदल्या दिवशीच आपण जेव्हा करून ठेवली ना तर गावाला जाण्यासाठी जरा बरं पडतं, मला तरी असं वाटतं. त्यामुळे मी आहे ना आधीच त्या सगळ्या गोष्टी प्रिपेअर असते. आणि जस्ट मी आता बॅग भरणार होते, बॅग भरतानाचा मी सेटअप केला सगळा. त्या रूममध्ये जास्त उजेड येत नाही ना, तर मला रिंग लाईट वगैरे लावून दरवाजा उघडा ठेवून मी सगळा सेटअप मला करावा लागतो. त्यामुळे जास्त करून आपले व्हिडिओज येत नाही, इथेच असतात. तर इथून खिडकीतून उजेड येतो आणि तिथे उजेड येत नाही. मग मी काय केलं, सगळा सेटअप केला, आणि मग माझ्या लक्षात आलं की आता 5 वाजत आलेत. मी जर तिथं व्हिडिओ करत बसले, बॅग भरत बसले ना, माझे 1-2 तास तरी निघून जातील, तेवढ्यात आकाश येतील, आणि ते ना मला चेहऱ्याला काही करून देत नाहीत. आणि माझं ना चेहऱ्याला अजून सगळं करायचं राहिलेलं आहे. त्यामुळे म्हणलं त्यांनी यायच्या आधी तरी ना मी हे सगळं करून घेते. बॅग काय ते आल्यावरती पण भरता येते, असं काही नाही. बॅग भरायला कितीसा वेळ लागतोय, पण जर ते एकदाचे घरी आले तर ते मला काहीच चेहऱ्याला करून देणार नाही, तर मला असंच जावं लागणार आहे. आणि कुठंतरी जायचं म्हणलं ना तर आपल्याला थोडंसं वाटतंच ना, थोडंसं आपलं काय म्हणतात सेल्फ केअर थोडीशी करून जावं. त्यामुळे म्हटलं ते आधी करून घेते. पण मी घरच्या गोष्टी जास्त यूज करते, आणि काहीही करायचं म्हटलं मला निम्म्या गोष्टी माझ्या किचनमध्येच असतात. बेसन म्हणा, राईस फ्लोअर म्हणा, मी राईस फ्लोअर पण करून ठेवते. बेसन सुद्धा माझं घरचंच आहे, आणि हे राईस फ्लोअर मी थोड्याच प्रमाणात करते. कधी कधी असं ते खराब होऊन जातं ना, त्यामध्ये आळ्या लागतात. मग हे राईस फ्लोअर आहे, आणि यामध्ये बेसन आहे.
फ्रीज माझा बाहेर आहे. फ्रीजमध्ये कच्चं दूध आणि टोमॅटो वगैरे असेल काय, मी ते काढून घेऊन येते. माझा फ्रीज सध्या तरी मोकळा दिसतोय, कारण मी आता गावाला जाण्याच्या आधी ना माझं हेच काम असतं की फ्रीज मोकळा करायचा. ह्यात दूध आहे आणि फ्रूट्स आहेत. फ्रूट्स मी घेऊन जाणार आहे आणि दूध संपून जाईल. तर इथे एक टमॅटो आहे, बाकी सगळं तर मी संपवले. इकडे मी पाणी गरम करायला ठेवले आणि इथं अर्धच टमॅटो घेतले. ह्याच्यामध्ये आता एक खिसणार, ह्याचा रस काढणार आहे. ह्याच्यामध्ये राईस फ्लोअर आणि कच्चं दूध घेतले आणि ह्यामध्ये थोडीशी हळद घेतली, खायचीच हळद घेतली आणि बेसन घेतलं. तर आता सगळ्यात पहिल्यांदा तर मी नॉर्मल फेस वॉश आधीच केला होता. त्यानंतर आता हे गरम पाण्याची वाफ घेणार आहे. तर ह्याने ना पूर्ण चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचं आणि हे पूर्ण स्क्रब केल्यानंतर आहे ना 10 मिनटं तरी ठेवायचं आहे वाळत. मी आधी करून घेते, मग तुमच्याशी बोलते. तर आता तो फेस पॅक धुतला, स्क्रब धुतलं, त्यानंतर लगेचच मी हे लावायला घेतलं आणि आता हे वाळतंय. तोपर्यंत बोलायचं नसतं. आत्ताच मी जस्ट लावलेलं आहे. ते जोवर वाळतंय ना तोवर मला बोलायचं नाही आहे, त्यामुळे मी व्लॉग बंद करते. डायरेक्ट चेहरा धुवूनच येते तुमच्याशी भेटायला. जरा हे लावून ठेवलं आणि त्यासोबतच भांडे घासून घेतली लगेचच. मग मी बाथरूममधूनच वॉश करून आले. 15 दिवसातनं एकदा तरी केलंच पाहिजे खरं तर, पण मला नाही होत करणं. म्हणजे काम काय नसतं, पण आहे ना कंटाळा येतो ते करण्याचा. आणि ग्लो बघू शकता तुम्ही. म्हणजे आत्ता पुरतं ते थोडंसं पिवळं पिवळं वाटतं, कारण मी घरची हळद वापरली आहे. आता हे झालंय, आमच्या दोघांसाठी चहा ठेवते. आकाश येतीलच आता एवढ्यात. नंतर थोड्या वेळाने आम्हाला बाहेर पण जायचं, जरा बघू, त्यांना कॉल करते. मी आधीच रेडी होऊन बसलेले आहेत. आकाश बाहेर थांबलेत. ते तुम्हाला मगाशीच सांगितलेलं, ते अजिबात थांबत नाहीत. त्यामुळे आता आम्ही निघतो. कुठं जायचं ठरलेलं नाही आहे, बघू, तुम्हाला भेटते. ओके, बाय. तर फायनली आमचं इकडं तिकडं फिरून फिरून शेवटी ठरलंय डीमार्टला. काय नको ना व्लॉग, नको ना. एक चप्पल चॉईस करायला बघा किती वेळ लावलाय. झालं 2 तास फिरलो सगळे. एवढं सगळा खर्च झाला. चला आता निघतोय. भूक भरपूर लागलेली. बघू, बाहेरच काहीतरी खाऊन जाणार आहे. आतमध्ये काही शूट केलं नाही, कारण आज भरपूर गर्दी होती. तर आता निघालो आहे आम्ही घरी. आणि माझी तर काहीच खरेदी नाही झाली, ह्यांचंच सगळं केलं. माझ्यासाठी बघू आता उद्या जाता जाता काहीतरी घेता येईल. खूप लेट झाला आहे, त्यामुळे आता आले हॉटेलला जेवायला. बघू आता इथं जेवण करून मग पुढे जाऊया. प्रकार काय होता? तूच बोललीस. काय बोलली? हे पाहिजे, फुलदाणी पाहिजे. मी त्यांना ही फुलदाणी म्हटलं सगळ्यांच्या टेबलवर आहे, आपल्याच टेबलवर नाही आहे. कशा टेबलवर तुम्ही आणलंय? तर ते वेटरला सांगून इथून सगळ्यात मोठ्याने बोलवून फुलदाणी मागवून घेतली. एम्बॅरेस करायचा चान्स सोडू नका. हां, ऐक ना, काय इथं जिओ हॉटस्टार बघायचं त्यांना. कधी नव्हते नवरा डेटवर घेऊन आलाय आणि काय करताय, जिओ हॉटस्टारवरती मॅच बघताय. काय बोलावं, म्हणजे ते अजबच आहे जरासं. काय चाललंय? फुलदाणी. त्यांनी खायला पण सुरुवात केली, मी नुसती फोटो काढत बसले. मस्त असं हॉटेलला जेवण झालंय, शॉपिंग झाली आहे नवऱ्याची, एवढी सगळी केली. आता चला घरी. चलो. हो, नीट बोला, बडी शेपे म्हणून सांगा. बाय बाय.